तर मुंबई कलिंगड मृत्यू प्रकरणी पायधुनीमध्ये 4 जणांच्या मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट समोर येते आहे। डोकाडिया परिवारावर पहिल्यांदा उपचार करणाऱ्या डॉक्टरची देखील चौकशी झाली आहे। कोणकोणती औषधं दिली, काय उपचार केले याची माहिती घेतली गेली आहे। या कलिंगड खल्ल्यामुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला होता आणि या प्रकरणी आता या चौघांवर ज्यांनी पहिल्यांदा उपचार केले त्या डॉक्टरची सुद्धा चौकशी करण्यात आली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत जोडलेले आहेत। शुभम, डॉक्टरची चौकशी केलेली आहे, काय नेमकी माहिती समोर आली आहे? जगदीश, पायधुनीमध्ये 4 जणांचा जो मृत्यू झाला होता आणि कलिंगड खाल्ल्यामुळे मृत्यू झाला होता आणि याबद्दलची बातमी संपूर्ण देशात तर जगभरात गेली होती। अशामध्येच नेमका मृत्यू कशामुळे झाला होता याची चौकशीला आता मोठ्या प्रमाणात वेग आलेला आहे आणि नेमका या चौघांच्या मृत्यू प्रकरणी नेमका अँगल कोणता आहे, क्राईमचा अँगल आहे की मेडिकल अँगल आहे, वैद्यकीय अँगल आहे, याची चौकशी जी आहे ती सध्या पोलिसांकडनं आणि काही संस्थांकडनं सुरू आहे। आणि अशामध्येच ज्यावेळेस पहिल्यांदा ज्या डॉक्टरांकडे उपचार करण्यासाठी याआधी गेले होते त्यांच्याबद्दलची चौकशी जी आहे ती आज करण्यात आलेली आहे आणि अशाच पद्धतीत नेमकी काय काय कारणं होती, त्यांना कोणकोणते त्रास होतेत का, त्यांना कोणत्या ॲलर्जीज होतात का किंवा कोणत्या विशिष्ट त्यांना कोणता आजार होता का, डायबिटीज होतं का, अशा अनेक प्रकारच्या गोष्टींच्या चौकशा ज्या आहेत त्या आज संपन्न झालेल्या आहेत। इतकंच नव्हे तर मग ज्या गोष्टी समोर आलेल्या आहेत तर ज्या गोष्टी आज समोर आलेल्या आहेत त्याचा पोस्टमॉर्टमच्या रिपोर्ट सोबत देखील जी आहे तुलना करण्यात येणार आहे की यामध्ये काही समान सापडतंय का अशा पद्धतीत, कारण की हे प्रकरण सध्या संपूर्ण व्हायरल होताना दिसून येत आहे आणि त्यामुळे नेमकं मृत्यूचं कारण काय आहे याचं गूढ शोधणं जे आहे ते आता महत्वपूर्ण हे शासनासाठी देखील झालेलं आहे आणि आरोग्य विभागासाठी देखील झालेलं आहे। नेमकं या चौकशी केली, या चौकशीमध्ये नेमकी काय माहिती समोर आली, डॉक्टरनं काय माहिती दिली आहे, कसे उपचार केले होते, कशाबद्दल त्याबद्दल काय बोललेत का डॉक्टर? अर्थातच जे औषधं ते आधी घेत होते त्या औषधांबाबत जी आहे चौकशी झाली होती, ज्यामध्ये डॉक्टरांनी कोणती औषधं आधी दिली होती, त्याचा डोस आणि त्याचे प्रकार याची नोंद जी आहे ती देखील घेण्यात आलेली आहे। औषधोपचार योग्य होते का किंवा त्याच्यात काही चूक किंवा दुर्लक्ष झाले आहे का याबद्दल देखील पडताळणी जी आहे ती देखील करण्यात आलेली आहे। इतकंच नव्हे तर उपचारांचा मृत्यूशी काही संबंध आहे का हेही तपासलं जाते। इतकंच नव्हे तर मग प्रक्रिया तपशील जी आहे ती देखील की नेमकी कोणती सर्वप्रथम लक्षणं ही कोणती दिसली होती, त्यानंतर रुग्णांना कोणते प्राथमिक उपचार देण्यात आले होते, तर पुढील उपचारासाठी कुठे हलवण्यात देखील आलं होतं का, म्हणजे डॉक्टरांमध्ये बदल झाला होता का याबद्दल देखील चौकशी करण्यात आलेली आहे। आणि त्यामुळे याच्यामध्ये कुठे वैद्यकीय निष्काळजीपणा आहे का किंवा काही क्राईम अँगल आहे का याबद्दलची चौकशी सध्या सुरू आहे। जगदीश, ठीक आहे शुभम, तुम्ही असेच जोडलेले रहा।